गुड मॉर्निंग. दिवसाची सुरुवात झाली आहे. तयार आहे आम्ही निघण्यासाठी. पण आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आणि सगळ्यात क्रिटिकल गोष्ट म्हणजे ब्रेकफास्ट करणं. आता मी घेऊन बघतो या रेस्टॉरंटमध्ये काय आहे. ओके, बेकरी प्रॉडक्ट्स तर असतातच. कॉफी, चहा, ब्रेड आणि काय आहे, काहीतरी आहे बाबा हे काय आहे वाचा, तुम्हाला वाचता आलं तर. हे राईस आहे. अरे वा, चला राईस आहे. फ्राईड चिकन विथ ओनियन. हां, हे थोडं बेटर वाटतं, हे खाऊ शकतो आपण. काय स्टिकी राईस. अच्छा, इंद्रायणी पण आहे का? काय सॉसेजेस? नाही बाबा, आपल्याला नको. बॉइल्ड व्हेजिटेबल्स, हां हे चांगलं आहे का? फ्राईड नूडल्स विथ व्हेजिटेबल्स. हे छान छान आहे. नको बाबा, नको. हे ट्राय करायचं, हे छान असतं खायला. ब्रोकोली हा एक आयटम छान आहे इथला, मला आवडतं. हा एग, हो हो, हे छान. हे बॉईल वस्तू असतात तरी ठीकठाक आयटम्स आहे इथं या रेस्टॉरंटमध्ये. आणखी काय काय आहे? काय खाता आज? कलिंगड आणि ब्रेड जॅम आणि पाव. काय पोहा उपमा काय? एवढे पैसे दिले, एवढे पैसे दिले. खातं काय कलिंगड, ते पण गोड नाही आहे. आता एक इंडियन कपल भेटलेले, ते पण बिचारे रडकुंडीच्या घ्यायला आले. म्हणजे कुछ तो रखना चाहिए यार, कुछ नहीं खा सकते. आपल्यासोबत आहे एक चायनीज बाई. मॅडम जेवले का तुम्ही? जेवली? काय जेवली? पिठला भाकरी. पिकअप गाडी आली आहे. नाही, ही नाही आहे, ही आहे. ही आम्हाला तेच वाटलं होतं, दम करताय काय. आत्ताच पिकअप केलं होतं त्यांनी, आत्ताच थांबवलं एका ठिकाणी. कशाला थांबवलं माहित नाही, झोपलो होतो आम्ही चांगलं यार. It's nice right now? Or do you feel that the weather is very hot? लाकडामध्ये नक्षीकाम बघा किती मस्त केलंय. खूप मोठी शॉप आहे. दाखवू किती मोठी आहे. हो, हे बघा, याच्यामध्ये वूड आहे. वाव, I This can is be good. active before many. So I do this mom. हे लावायचं. काका हे म्हणतात हे लावायचं. आता मी जाणार आहोत फेरीलँडला. आलो इथं फ्लावर फेस्टिवल आहे काहीतरी, पण इथं व्ह्यू खूप मस्त आहे. पूर्ण हिल्समध्ये आहे आणि खूप छान जागा, आयसोलेटेड आहे. आणि ते तिकडं मे बी तुम्हाला दिसत असेल का नाही, तिकडं आहे रोपवेज वर. वाव यार, काय व्ह्यू आहे हा. हे गेट खूप मोठं आहे, खूपच मोठं. आणि आमची जर्नी चालू होणार आहे बाना हिल्स आणि सनवर्ल्ड. हा एरिया ॲक्च्युली खूप मोठा आहे. हे बघा, चला चला चला, आपली ट्रिप चालू झाली आहे, सहल चालू झाली आहे. वो हो 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 हो.
फ्री बियर, फ्री बियर. हो, किती छान आहे यार सगळं. किती छान सगळं बनवलंय यार. सगळं ग्रीन 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 ग्रीन. किती मस्त स्ट्रक्चर आहे. किती मस्त बनवलंय बघ. पूर्ण सिटी. रेस्टोरेंट बघा, शॉप बघा किती मस्त आहे. यांच्या आर्किटेक्चरमध्ये अजूनही ते ओल्ड सगळं दिसतं बघा. स्टाईल छान आहे ना. हे आहे रोप वेचे कॅबिन्स आहे बघा. केबल कार्स. आणि हे बघा हे गर्दी. ही आहे केबल कार. याच्यामध्ये आम्ही जाणार आहोत. भुर्र. वाव. मम्मा मस्त जागा भेटली. 1 2 3. Oh God! Oh, wow! So the cable car has break the 3 world records from the Guinness. The longest one, one road like 5.5 kilometers and 2 wide. And the heaviest one, 150. लाईफमध्ये पहिल्यांदाच अशा ओपन केबल कारमध्ये बसले होते, त्यामुळं लगेच मोबाईल काढला आणि व्हिडिओ करायला घेतला. पण नंतर कळालं की ही एशियाची लॉंगेस्ट केबल राईड आहे. जवळपास 5.5 किलोमीटर. म्हणजे जायला आम्हाला 25 मिनटं आणि यायला 25 मिनटं. लिटरली जवळपास 1 तास आम्ही केबल कारमध्ये होतो. आणि इतकी लॉंग आणि इतका वेळची ही केबल राईड होती, पण बिलकुल बोर होत नव्हतं, कारण की आमचा गाईड सगळं आम्हाला सांगत होता इन डिटेल. व्हिएतनाममध्ये येऊन एकच वाक्य शिकलो, सिन चाओ. सिन चाओ. गोल्डन हँड ब्रिज फायनली. मनसोक्त केबल राईड करून आम्ही पहिल्या स्टॉपला पोहोचलो. ते म्हणजे गोल्डन ब्रिज. स्वप्नात बघितलं होतं हे. कधी एकदा हा ब्रिज बघेन, कधी स्वतःच्या डोळ्याने बघेन. आणि खरंच तो एक्सपिरियन्स शब्दात व्यक्त करताच येणार नाही. आणि वेदर ही इतकं सुंदर होतं, शब्दात नाही सांगता येणार ही फिलिंग. इतकं भारी वाटतंय. कसं वाटतंय? गारगार वाटतंय. सुपर फिलिंग आहे यार खरंच. पण मी एक सजेशन देईन, गोल्डन हँडला गेला ना, खूप म्हणजे भयानक क्राऊड असतो. त्यामुळे फोटो काढण्याच्या नादात तुम्ही ती मूवमेंट एन्जॉय करणं विसराल. म्हणून ती मस्तपैकी मूवमेंट एन्जॉय करा. फोटो बिटो जाऊ दे. मस्त स्ट्रक्चर आहे यार इथले सगळे. क्या बात आहे यार. काय मस्त मस्त स्ट्रक्चर्स आहे इथं. वाव. ही वेगळीच फिलिंग आहे. सुपर. एक जादू दाखवू. जादू जादू बघा. हॅरी पॉटर.
या फ्लॉवर फेस्टिवलमध्ये तुम्हाला जेही दिसेल ते सगळे रिअल फ्लॉवर्सनी बनवलेले आहे. खरंच आईला किती मस्त माकड आहे ना. याला बघून मला मॅगीची आठवण यायला लागली. मॅगी किती छान आहे यार. आपलं बघ, हे बघ मम्मा, वाव, आर्टिफिशियल नाही बरं का, हे सगळं रिअल प्लांट्स आहे. वाव, जस्ट अमेझिंग. किती छान. एका फ्रेम मध्ये 2 परी दाखवू तुम्हाला. हे बघा, ही एक परी फुलराणी. ही फुलराणी आणि माझी फुलराणी बघू. हे एकदम फुललेली राणी आहे, एकदम सुकली. सुकली. ओके, वाव, किती छान आहे व्ह्यू यार हा. बघा, या पोरांच्या सहली इथे येतात. आमच्या सहली जायच्या गावाखेड्यामध्ये. हे वा, फ्लॉवर फेस्टिवल इतकं मोठं आहे की तुम्ही जेवढं एक्सप्लोअर कराल तेवढं कमीच आहे आणि तुम्हाला टाईम कमीच पडणार. पूर्ण 1 दिवस जरी फिरला तरी तुम्हाला ते कमीच वाटणार. त्यामुळे मला वाटतं भरपूर साऱ्या गोष्टी आम्ही बघूच नाही शकलो. वाव, हे बघ मूर्ती. वाव, किती मोठी मूर्ती आहे यार ही. खूपच सुंदर आहे यार, खूपच सुंदर आहे गोष्टी. परत एकदा केबल कारमधून सेकंड स्टॉपला चाललेलो होते, ते म्हणजे वंडरलँड. एकदमच फास्ट जाते एकदम. अजून इथं बांधकाम चालू आहे खाली बघा. वाव. वाव, ओ भीती वाटते बाबा. फ्रेंच विलेज. खरंच एखाद्या डिझनीच्या मूवीमध्ये आल्यासारखं वाटत होतं. आयफोन नव्हता म्हणून ही क्लिअरिटी नाही आली. यार, प्रत्येक वेळी सरप्राईजच का भेटतोय आम्हाला माहित नाही. कसली भारी जागा ही. वाव. वाव. हे तर चिकन आहे कन्फर्म. आणि हे आहे एवढं मोठं बा.
म्हणाले यार सगळे हे. 24 तासात एक्सप्लोर करायचं. तो तिकडे हम फोटो हो जाए इधर इधर तो होई ना चाहिए. इथं फ्रीमध्ये कॉम्प्लिमेंटरी बिअर दिली जाते तुम्हाला आणि ती लोकल बिअर आहे इथली आणि ते सनफ्लॉवर पासून बनली जाते. तीच आम्ही आता प्यायला चाललोय. बघ कशी लागते. किती छान आहे यार घर बघ हे. सगळं स्ट्रक्चर किती एन्शियंट आहे यार. किती एन्शियंट बिल्डिंग्स असं वाटतंय सगळं. वाव क्या बात है. क्या बात है. हाँ वाव इथं बियर बनवले जाते. बियर हॅलो. Now visiting beer factory and या इथं बियर कशी बनवली जाते फॅक्टरीमध्ये त्याचं पूर्ण डेमॉन्स्ट्रेशन देते ती. खूपच मोठी फॅक्टरी आहे. वाव मस्त ना. तर मी चाललो वर. पहिले खाली बोलवलं परत आता वर घेऊन चालले यार. Where's your wife? She is waiting for me down like outside. When you take photo, Yeah. No, she told me to bring it outside. bring outside. Yeah. Can you? Okay. Okay. Here. Yeah. Cheers. कधीच बघितलं नाही सारखी जागा आहे. इथून झालो का आपण. हां पार्क आहेत तिकडे सगळं. हो ऍक्टिव्हिटीज आहेत म्हणून म्हटलं ते बियर काय आपण कुठं पण पिऊ शकतो. त्या गोष्टी इथं करू शकतो फक्त त्या. सगळ्यांना एका पॉईंटला बोलवायचं होतं. सकाळी लवकर आलं असतं. सकाळी 9ला इथं पोहोचलो असतो. लवकर कुठं खालच्या फ्लोअरला. हां सो फायनली इंडियन जेवण भेटणार आहे. आता वैताग आला यार इकडचं जेवण करून करून. The green food truck is for vegan. Yes, the purple one for non-vegan. But you can eat both. Can I please come in? Oh, wait, the food for me? Enjoy your lunch. ओके वेद वॉशरूम Yes. रेस्टॉरंट. ओके बघा इथं वेगळ्या देशात पण इंडियाचा विचार केला जातो आहे. कारण की या एका पॉईंटला हा खूप मोठा पॉईंट आहे. इथं एक वर्ल्डचं पूर्ण रेस्टॉरंट केलं आहे साईडला आणि एक फक्त इंडियनवाल्यांचं. कारण की माहिती आहे आपल्याला की पूर्ण वर्ल्डमध्ये आपणच असे इंडियन जे ते तसलं चवमेव नाही खाऊ शकत.
तर इथं मला वाटतं 2-3 हजारपेक्षा जास्त आयटम्स आहेत आणि मी तुम्हाला आता दाखवत आहे पूर्ण. इकडे फक्त एक आहे की चपाती नाही आपल्याकडं, हे ब्रेड दिला आहे तो खायचा आहे, बाकी सगळं आहे. आम्हाला 2 ऑप्शन दिले होते, एशियाज लार्जेस्ट बुफे, पण आम्ही चूज केला इंडियन बुफे. कारण की इतके दिवस झालं इंडियन खाणं खाल्लं नव्हतं. असं झालं होतं की कधी एकदा इंडियन जेवायला मिळेल, म्हणून आम्ही इंडियन बुफे सिलेक्ट केला होता. त्याच्यामध्ये पण आपलं बार्बेक्यू नेशनचे 4-5 बार्बेक्यू नेशन बसतील एवढं सगळं जेवण होतं. जास्तच म्हणजे लार्जेस्ट बुफे जो होता एशियाचा तो किती मोठा असेल. आणि आम्हाला हे सगळं इंडियन फूड बघून इतकं बरं वाटत होतं. होते हां, चिकन फ्राईड चिकन आहेत आणि इकडं आहे, इकडे स्वीट्स आहेत, राईस काय काय वेगवेगळ्या टाईपचे, काळा भात आहे, पांढरा भात आहे, केशरी भात आहे, पिवळा भात आहे. इकडं समोसा, चिकन 65, परत भरपूर इकडं पण काहीतरी आहे. इकडं आहे हे स्वीट पोटॅटो समोसा. इकडं भाज्या आहेत, खूप आहे. मी तेवढं दाखवेन तेवढं कमीच आहे. अजून तिकडं पूर्ण लाईन आहे. तिकडं स्वीट्स आहेत, इकडं बेकरी आयटम्स आहेत, इकडं आहे वरणपासून सगळं. आता परत व्हेज नूडल्सपासून खूप सारं आहे. आता थाकू जाऊ. आणि मेन म्हणजे ताक आहे इकडे, ताक. सो फायनली हर्षला इंडियन जेवण भेटलंय. काय काय घेतलंय? डाळ, फ्लावरची भाजी. मी घेतला आहे फिश, चिकन, पकोडा. पकोडा. आणि हे बघा, गेस करा काय. दिस इज पर्पल राईस. हे कशाचा पकोडा हा? आज छान वाटतंय, आज छान वाटतंय जेवण. फायनली वरण भात खाल्ला. खरंच वरण भात इथं भारी वागला. तुला कधी वरण खाते मी नाही खात, मी खातो. दाबून खाऊन झालंय, मजा आली. उलटी करणार आम्ही. फॅन्टसी. याच्यामध्ये फॅन्टसी. ओ माय गॉड. ही आहे रोलर कोस्टरची राईड. मस्त व्ह्यू असणार आहे म्हणून आम्ही चाललो आहे. आम्हाला जस्ट आता हे 2 मुलं भेटले, हे पण ब्लॉगिंग करतात. लिटरली DSLR वगैरे घेऊन फिरताय, हे पुन्हा ब्लॉगिंग करतात. मस्त आहे मुलं. तर आता बघू आता यांच्यासोबत पुढं आणखी काही शेअर होतं का ते. तर आम्ही जाणार आहोत आता इथं या राईडवर. बघू बा, मला भीती वाटते खूप. तर आम्ही आलो आहोत आता इथे.
अमेजिंग यार, वाव. रोलर कोस्टर्स. हे बघ मम्मा इथं वर खाली. क्या क्या बात है यार, अमेजिंग. कसलं भारी यार इथं सगळं. त्याच्या मुली किती क्यूट क्यूट असतात ना. हे किती क्यूट आहे नाही. हॅलो हॅलो. हो 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 हो. बघा बाबा, असा ट्रॅक आहे हा. मला भीती वाटते ऍक्च्युली. यार ही पोरगी म्हणते नो कॅमेरा. काय करायचं शे. या आम्हाला वाटलं खूप मोठी राईड असेल, पण छोटी होती. लवकरच संपली बघा. ते चालू होते पहिली खतम हो गया साला येतो बघा ना यार. वा मकडी मकडी मकडी. हो हो. हे बघ ना. बचाव बचाव बचाव. Oh my God, Jurassic Park. Oh ho ha ha ha. Jurassic Park. बापरे. वाव, किती छान. हा. ओ बापरे. मॅगी असताना त्याने नाव पण सांगितले असते. टी-रेक्स आहे, कोणता आहे. वो दचकलो ना. Oh, it is moving it still. Oh my God, it's alive. Oh, look at that. Look at that. Shaking it still. Oh, I'm scared. Whoa. T-Rex. किती मस्त केलं यार त्यांनी. कोण? तुझ्या सासरचे. वाव यार. बघा इथं पण माणूस घरचं काम करतोय. निवांत. अस्वल
अस्वल आहे, मुंगूस. हो बापरे. सो फायनली आमचा टूर ऑलमोस्ट झाला आहे. आम्ही जस्ट भटकंती करतो आहे. जेवण झालं आहे, राईड झाल्या आहे, डान्स बघून झाला आहे. हर्षा फुल एक्साइटेड आहे. आता तिला आणखी खूप फिरायचं आहे. चेहऱ्यावरून तिचा उत्साह दिसतो आहे. मजा आ गया बॉस. हां मजा आ गया. येस, क्रिएटिव्हिटी बघा फक्त. वाव यार. आर्किटेक्चर बघा यांचं. हे बघा आणखी एक मराठी फॅमिली पुण्यातलीच. कुठून आहात मॅडम? राधिकर. हां सही आहे, सही आहे. बघा किती मराठी लोक भेटतात ट्रिपवर. तुम्ही काय खाल? वरण भात. खिचडी. तुम्ही काय खाणार ना गेल्यावर घरी? कोंबडी. दगडाच्या फोडूनचा आकार दिलेला आहे सर. हॅलो. Động chân luôn, bụng ở đây luôn, bằng không bên nữa.
आमचा टूर संपला आजचा. वैतागलेलो आम्ही दोघं जण. आता केबल कारने खाली उतरायचं, परत बसमध्ये बसायचं आणि जायचं रूमवर. असं वाटतं कधी झोपतो यार, वैताग आलाय. ही केबल राईड एवढ्या हायेस्ट पॉईंटला होती की लिटरली आम्ही ढगामधून जात होतो. नाही आहे चांगला. चला जर्नी संपली आहे. आता चाललो आम्ही कॅबमध्ये आमच्या. मस्त झोप झाली. आता मी खाली चाललो काहीतरी खायला आणायला. हर्षाला खूप कंटाळा आला, ती येत नाही माझ्यासोबत. तर बघू आता काही भेटतं का पार्सल जे खाऊ शकते ती. चालेल. इथल्या शॉपकीपर्सला बेसिक इंग्लिश पण येत नाही, म्हणजे बेसिक शब्द. म्हणजे ही शॉप कुठं आहे, म्हणजे त्या शॉपचं नाव घेतलं तरी त्यांना कळत नाही की यार काय म्हणताय माणूस. मला गुगल ट्रान्सलेटर यूज करावा लागतोय. म्हणजे यार कमालच आहे बाबा. आईला म्हटलं आज पूर्ण दिवस आमचा ॲनिव्हर्सरीचा फिरण्यात गेला. संध्याकाळ आता झोपण्यात गेली. परत आता रूमवर गेल्यावर परत टाईमपास करून झोपणार आहे, कारण की सकाळची फ्लाईट आहे. ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला म्हटलं काहीतरी केक पेस्ट्री काहीतरी घेऊन जाऊ. इथल्या लोकांना केक हा शब्द पण माहीत नाही यार, कमाल आहे. आपल्या इथं शेंबड्या पोळाला ॲटलिस्ट केक तरी माहीत असतं, इथं ते पण नाही आहे. मला गुगल ट्रान्सलेटर करून विचारावं लागलं की केक शॉप म्हणजे काय. कमाल आहे यार. किती छान टेम्पल आहे यार हे. फायनली मला वाटतंय की हे केक शॉप असेल, कारण की इथं बाहेर केक तर लावलेले आहे. बघूया काही भेटतं का. हां केक तर दिसत आहे इथं. बघा इथं सगळ्याच्या सगळे पोर्क हेच आहे. चिकन वगैरे काहीच नाही आहे यार इथं. नॉनव्हेज खायचे हाल आहे बाबा. तर आता एवढं काही काही आहे. हर्षाला काही जास्त गोड आवडत नाही, तर हेच घेऊ. हे आहे आय गेस, मी विचारलं त्यांना तर हे आहे 20Kचं, म्हणजे ऑलमोस्ट 60 रुपयाचा आहे हा. चलो बघू आता कॅन्डल तरी भेटते का इथं. Oh, thank God. Yeah, only one. How? This is 2000? Okay. कॅन्डल पेटवायला मी यांना विचारलं काही माचीस वगैरे आहे का यांच्या. माचीस नाही त्यांच्याकडे. लायटरनी पेटवावं लागेल. आता लायटर घ्यावं लागेल. केक आणि कॅन्डल तर भेटली, आता लायटर घ्यावं लागेल हे पेटवायला. त्या आईला आपल्या तर माचीस भेटून जाते यार. तर हे यांना स्पेशली सांगितलं की मला चिकनमध्ये पाहिजे काहीतरी. हे बनवत आहे. व्हॉट इज दॅट. या इतका खाऊ जीवावर आला. आता सॉसेस टाकताय. मेक इट लिटिल स्पायसी. या लिटिल स्पायसी. या मी आता डोनट घेतले आहे. चिकन डोनट. डोनट नाही काय म्हणतात त्याला, चिकन ब्रेड म्हणता येईल. आता मी चिकन ब्रेड घेतले आहे. थोडे स्पायसेस टाकायला लावले त्यांना. आता माहीत नाही त्या बाईला हे मी विचारलं की ब्रेड फ्रेश आहे का. तिला गुगल ट्रान्सलेटरवरून कळत नव्हतं. मग शेवटी तिला कसं समजवलं. तोपर्यंत तिने एक बनवलं होतं. तर एक शिळा ब्रेड आहे तो मी खाणार आहे ऑब्वियसली, आणि एक फ्रेश घेतला आहे जो हर्षा खाणार आहे ऑब्वियसली. नो आय डोंट अंडरस्टँड युअर लँग्वेज. नो दॅट्स फाईन. Is this hot?
या दिस इज इथं फक्त नूडल्स चिकन हेच भेटतात. माहित नाही आता हर्षाला आवडतं का नाही आवडत, नाही तर मलाच खावं लागेल. मोर स्पायसी. फिक्कट खाऊन खाऊन तुमचा कंटाळा आलाय मला यार. या ओके या गुड. सो हे चिकन सूप मी पार्सल घेतलं आहे 30,000 व्हिएतनामी करन्सीमध्ये. ओके फायनली सगळं घेतलेलं आहे मी. आता मी चाललो हॉटेलवर. करते चला ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करूया छोटूशी. नाईट लाईफ आहे ना ॲक्च्युली खूप छान आहे, कलरफुल आहे. फक्त लँग्वेजचा बॅरियर येतो, बाकी भारी आहे. तर आम्ही आता केक कटिंग करणार आहोत. मी सगळं आणलं पण केक कशाने कट करायचं तेच विसरलो. नाही हा पेस्ट्रीचा आहे, हे आहे चॉपस्टिकने आम्ही कट करणार आहोत. आता ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन आहे. आता ते कट होईल का घराला आग लागेल का पातीला लागेल कशाला आग लागेल माहीत नाही. हॅपी ॲनिव्हर्सरी टू अस. हॅपी 6th ॲनिव्हर्सरी टू अस. हॅपी ॲनिव्हर्सरी. अरे सगळ्यात छोटा हाच होता. हातात खा. तर आज मला कंटाळा आलेला बाहेर जायचा म्हणून संदीपला म्हटलं काहीतरी पार्सल घेऊन ये. मला वाटलं काहीतरी मस्त समोसा वडापाव काहीतरी घेऊन ये. वाट बघा. काय घेऊन आलाय? आणि त्यांना म्हटलं की मेक इट स्पायसी. काय दिलं बघा त्यांनी. चिकनी खाणार आहोत. निंजा टेक्निक चिकन पीस उचलायची सूपमधून. खाल्लं बाबा पोरीने. आपल्या हाताने खायचं.